राम राम मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहूचा. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा जागी घेऊन आलोय जिथे आल्यावर मनाचा सगळं शीन एका झटक्यात गायब होतो. हे वा, कोकण आपलोच असा. आज आपण आलोय हापूस आंब्याची पंढरी जळलेल्या आपल्या देवगड मध्ये. पण थांबा, आज आपण फक्त आंबा नाही तर देवगडचं एक वेगळंच आणि अफलातून रूप बघणार आहोत. देवगडची हवा, इथला समुद्र आणि एक नंबर सनसेट, सगळं कसं एकदम ओके मध्ये असणार आहे. चला तर मग या भन्नाट कोकण सफरीवर. हे बघा मित्रांनो, काय तो नजारा. माझ्या मागे आकाशाला भिडणाऱ्या ज्या भव्य गोष्टी तुम्हाला दिसतायत त्या आहेत देवगडच्या प्रसिद्ध पवन चक्क्या. इथे वर पठारावर आलोय ना, असा सोसाट्याचा वारो सुटलो की विचारू नकोस. एकदम अंगाला झोंबणारा गार वारा आणि इथून समोर दिसणारा तो अथांग निळाशार अरबी समुद्र. कॅमेऱ्यात बघून तुम्हाला अंदाज येईतच असतलो, पण भावांनो प्रत्यक्षात इथं उभे राहून जे फिलिंग येते ना ते एकदम कडक आहे. शहरातल्या ट्रॅफिक आणि धुरापासून दूर या पवन चक्कीच्या आवाजात आणि निसर्गाच्या कुशीत जे समाधान मिळतंय ते शब्दात सांगता येणार नाही. काय ती झाडी, काय तो दर्या, एकदम भारीतली भारी. आता पठारावरून खाली उतरल्यावर आपण आलो देवगडच्या एकदम निवांत आणि स्वच्छ अशा देवगड बीचवर. पायाखालची मऊ पेरी वाळू आणि काढणारा समुद्राच्या लाटांचा तो घुमघुम आवाज. मग हे सांगा, अजून काय वय आयुष्यात? एकदम रिलॅक्स व्हायचं असेल तर यापेक्षा भारी जागा दुसरी कोणतीच नाही. इथली लाईफस्टाईल एकदम साधी पण भारी आहे. बाजूला नारळी पोफळीच्या बागा आणि समुद्रात जाणाऱ्या होड्या, बाजूला खवळीच्या बागा आणि खवयांसाठी एक खास गोष्ट. कोकणात इलोय आणि मासे नाही खाल्लो तर काय केलंस. सुरमई, पापलेट, बांगडा सगळं एकदम फ्रेश रवसतोय इथं. ताव मारून घेवचो एकदम. आणि मंडळी, ज्या क्षणाची मी मगापासून आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आलाय. देवगडच्या समुद्रावरचा हा मनमोहक गुलाबी सूर्यास्त, पिंक सनसेट बघा. आकाशात जणू काही रंगांची होळीतली गेलीय. केशरी, लाल आणि गुलाबी रंगनं हे आभाळ असं काही सजलंय ना जसं कोणतरी कॅनव्हासांची जादूच केलीय. हा असं सनसेट आणि समुद्राची गाज, यो क्षण बघून काळजात एकदम धडधडतय बघा. इथे बसून फक्त समुद्राच्या लाटांकडे बघत राहण्यात जी मजा आहे ती जगातल्या कुठल्याना वाटलं 5 स्टार हॉटेलमध्ये नाही. हे दृश्य बघताना तो वारो आणि ह्यो देवगडचं नक्कीच लक्षात रवतलो, जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांचं आणि मनाचं नक्कीच पार फेडणारा आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची ही देवगडची छोटीशी पण भारी सफर? आणि हो कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला या व्हिडिओ मधला भाग सर्वात जास्त आवडला. पवन चक्की सनसेट अशाच भारी भारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या अशाच एका झक्कास व्हिडिओत. तो व काळजी घ्या आणि कोकणात येत रवा.